माझ्या गावाचं नाव आहे उंबरनेवाडी। 3 वाडी आहेत, उंबरनेवाडी, आरकासवाडी आणि पिरकडवाडी। आमच्याकडं लाईट तर नाही आहे आणि रस्ता पण नाही। रस्ता एवढा खराब आहे, आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय। चौकला जायचं म्हटलं तर रस्ता एवढा लांब आहे, तर 2-3 तासाचा कसरत करावी लागते आणि कामासाठी माथेरानला जावं लागतं, त्याला पण 2 तासाची कसरत करावी लागते। आणि रस्ता एवढा खराब आहे माथेरानचा, पायवाट आहे, वरनं जर दगड आली तर कोणाचा तरी जीव जाऊ शकतो। आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, वारंवारता मागण्या करून सुद्धा कोणीच लक्ष देत नाही। आणि आज तर घटना झाली की एक प्रेग्नन्सी बाईला हॉस्पिटलला घेऊन जाताना खूप प्रॉब्लेम झाला, तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता नंतर। असेच आम्हाला काहीतरी करा, म्हणजे लक्ष द्या आम्हावर, खूप प्रॉब्लेम होते। तर आमची पंचायतचं काय अजून हे नाही आहे, म्हणजे पंचायत म्हणजे आमचे घरपट्टी भरतात बोरगाव आंबेवाडी साईडला, वोटिंग कार्ड होते वरोसा साईडला, पंचायत कुठे हे माहीत नाही। आम्हाला एखादा कागदपत्र काढायचा असला तर इकडे तिकडे ते पलवतात, ते बोलतात तुमची पंचायत इथे नाही तिथे नाही। पंचायत समितीला गेलतो, ते बोलले की तुम्हाला तुमची पंचायत कुठे, त्यांना गावाचं नाव सुद्धा माहीत नव्हतं। आणि आमच्या वाडीत म्हणजे आमदार येऊन गेले, शपथ घेऊन गेले की तुम्हाला मी रस्ता लाईट देईन, पण अजूनही लाईट रस्ता आलेला नाही। तर मागणी अशी की आपल्या 15-20 वाड्या आहेत, रस्ता एवढा खराब आहे की मागणी अशी आहे माझी की लवकरच्या लवकर याची दखल घ्यावी आणि रस्ता मंजूर करून द्यावा, हीच प्रशासनाकडे माझी हे आहे। माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आम्हाला खूप प्रॉब्लेम होते, खूप वर्षे झाली, 40-50 वर्षे झाली आम्ही अजून अंधारातच राहतोय, गावात लाईट नाही, रस्ता नाही। तर हात जोडून नम्र विनंती आहे आम्हाला, काहीतरी प्रशासनाकडे एकच नम्र विनंती आहे की आम्हाला या सुविधा द्या, हात जोडून नम्र विनंती आहे।